हा. ए इशे तू मराठीची तर गोष्टच करू नकोस. मराठी भाषेबद्दल तू बोलूच नकोस. अहो त्याला बोलू दे ना कुठल्या पण भाषेत हो. तुम्ही काही एकच धरून ठेवलंय. तुम्ही लय स्वच्छ मराठी बोलता, तुम्हाला लेकरू झालं. हो का घाणेरडं बोलून ह्याला बी लेकरू झालंयच की. माझा तर भाषेचे काही संबंधच नाही. मला 3-3 काय लॉजिक आहे लॉजिक आहे? काय शांत व्हा. का इथे 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 जरा काका इथे ऐका ना. एवढ्या वर्षांनी बाबा आले तो घरी, परत चिडून निघून गेले ना, मग परत ते नाही येणार. हे बघ असं नाही. हे बघ माने स्वतःहून कधी कोणा शिफ्टी उपाय देत नाही ती. बरोबर. त्यामुळे आमच्या आजूबाजूला यूज नका म्हणावं. तुमची शिफ्टी नीट ठेवायची ना, समोसा खावा, पेढं खावा आणि गप घरी जावा. कळलं? सांगते. इथं आमच्या नातवाच्या बारशाला कुणी नाक खुपसायची गरज नाही. आईची बघतो काय बघते बा. आईची खाली बघतो का. काय खेळत बस झोप आली झोप. खेळत बसलाय तुम्ही. काय झालं? काय काम नाही ती काय खेळता काय ती हाय बघते बाळाकडं. झाली की सगळी कामं आता. फुलं बिला आणले, दिल्या का सगळा सरबत बिरबत बनवला, टाकी भरून समोशांची ऑर्डर दिली, सगळं झालेलं आहे आता. हे फुगे काय करायचं हिथं पाहुण्यांनी बसायचं कुठे मग. फुगे लावा की अजून फुगवायचे बाकी आहेत काय. नाही नाही काकी मी नाही फुगवणार. अरे फुगवून फुगवून छाती भरली माझी. मी नाही. ए बेन्या, अरे काय बाप आहेस का काय? कोण बाप आहेस? लेकाचं बारसा आहे का? फुगा फुगन दे बेन्या इकडं. फुगा फुगणार का तुझ्याकडनं? माझं म्हणजे असा अभिमान फुलून आली छाती. बरगड म्हणजे ताटच आहे त्या. एक फुग मारले की नाही, फुगा माझी हो आजोबा बरगड्या तुटल्या ती. तुम्हाला ना उधळता बाई अंगावर घ्यायची सवयच आहे. काय इथली कामं झाली असतील ना, आत मदतीला चला. मला चला आतलंय काम. तू कर गे, मला इथं काम आहे तिला. काय काम माहिती होय तुम्हाला इथं. मला ह्याच्यावर खेळायचे, माझ्या नातवावर खेळायचे. ओ काय येडा पांड्या. हो काका 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 पांड्या झोपतोय. झोपू दे त्याला. हा. आयला तुझ्यावरच गेलेला का बीबी सारखं झोपाय पाहिजे याला. काय प्रिया? ए प्रिया कुठं? नाही काय. होय तू इकडे या तू. काय करताय तुम्ही काय प्रियाच्या आई बाबांना सांगितलं का बारशाचं. सांगितलंय की, मेसेज केला होता, फोन बी केला होता. मग? स्वतः जाऊन सुधी सांगून आलोय. हा त्यांची आई म्हणली येते म्हणून. हा बापाच्या अंगात लय मस्ती. बियाणं आतमध्ये होतं बेडरूम मध्ये, माझा आवाज ऐकते तरी बाहेर येणार झालंय. काय सांगताय. मग डोक्यात गेलंय माहेरी. जाऊ दे आता तिच्या समोर बोललं का तिचा अजून मूड जायचा हो पोरीचा. तसं नाही आजच्या दिवशी अरे, आता बाद झालं की लगा. असला बाप असतोय का कुठं? सांग बरं. जाऊ दे आता. असं नाही केलं पाहिजे ना. मी नाका बोलू परत ती रडत बसेल काका. सगळं बरं. एवढं सोन्यासारख्या पोरावर लग्न केलं, एवढं ताणून धरते का कोण? बरं. तू लक्ष दे तिच्या. समजून घेते. हो 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 हो. येणे भिल किती? नाही नाही झोपू दे त्याला. झोप हा बोलायच्या झाडा मागे. नाही नाही येणं आहेस काय? काय करतोयस मंदार. हनीमूनचे सगळे फंड इथे नाही वापरायचे. नाही म्हणजे ए भांडू नका. ए पाहुणं आले कोणतरी गप्पच. बरं आलंय बघा. या 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 प्रिया अगं बघ कोण आलंय. तू आलीस ना. सकाळपासून एवढी आठवण काढली ना तुझी आई. कसं आहे माझं बाळ. तुझ्या बाळाला बाळ झालं ग. आजी आली. ऐक झोपतोय. तुझ्यावर गेलाय का. किती गोड आहे का. बाबा. ते कसले गोड. नाही अगं. बाबा नाही आले का ग. आलेत बाबा. त्यांना आत यायला कसं तरी होत आहे. तुला माहिती आहेत ना ते कसे. अगं मग ऐक तू हाक मार ते नक्की येतील. बाबा 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 कसे आहात बाबा. किती वर्षांनी दिसताय.
झालं गेलं विसरून जा पोरी. एवढं का ताणायचं विडाबाई? माझे डायलॉग तुम्ही का बोलताय बाबा? तुम्ही ताणलत ना इतकी वर्ष. मला माफ कर पोरी, येतो मी. अहो काय करताय नातवाला तरी बघा. काय बाप्पा? बस. आले 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 आले. वा 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 वा, किती गोड आहे हा. बरं झालं वडिलांचा चेहरा नाही घेतलाय ते. पितृमुखी आहे पोरग. अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. कोण बोललं? कोण कोण बोललं का? कोण बोललं म्हणजे? वाघ बोलला, वाघ. काय गैरसमज बाळगतात ना. शिक्षणाची वानवा. शिक्षण काढायचं नाही आमचं सांगून ठेवतोय आधीच. आमच्या चुलत्यांच्या लगा शिक्षण संस्था येते. ही काय सांगते ती शिक्षणाची नीती. अहो, वाघाचा असा अपमान करू नका. आधीच एक्सटिंक्ट झालेत ते. हा, जाऊ द्या ना. काय माहिती त्यांना कसं कळेल? त्यांना तो शब्दही माहित नसेल. जाऊ द्या ना. माहितीच नसेल त्यांना. मग जाऊ द्या ना, नका बोलू. जाऊ द्या ना, चांगला दिवस हाय आज. चांगला दिवस आहे मग काय कशाला उगाच तोंड खराब करते ती की नाही. चांगल्यापणे आलाय, चांगल्यापणे राहा बरं का तुम्ही. हे बघा, मी तुमच्याशी बोलायला आलेलोच नाहीये. बोलायला आलो नाही. आय हॅव कम हिअर टू सी माय डॉटर अँड माय ग्रँडसन. दॅट्स इट. Can you please stay quiet? वाय दिस ब्रॅट इज टॉकिंग टू मी? Can you not talk then? See, they are already married now. They have a son. एक्झॅक्टली. याच्या आईला लय न कळणारी भाषा बोलला. मी बोललो की नाही न कळणार. घुसल मग बराबर. तुम्ही जाऊ द्या ना तुम्ही. अरे जाऊ दे म्हणजे अरे काय जाऊ कशाला दे? त्यांच्या? अरे असली 150 मास्तरडे आपल्या शिक्षण चौथी. काय आले? असं पिरिया सांग त्यांना. जाऊ द्या नाही म्हणावं. नाही नाही नाही, मी सांग. सॉरी सॉरी. हा काका, तुम्ही नका ना. इतक्या वर्षांनी आलेत बाबा, कशाला उगीच नडताय त्यांना. शांतपणे बोला छान आपल्या नातवाशी. हा, आणि आता झालं ना लग्न. किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला? हे बघ, हिचं लग्न माझ्या मर्जीच्या विरुद्ध झालेलं आहे. हो. नाही तर या 28ची काही लायकी आहे माझ्या प्रियाशी लग्न करायची? 28? होय म्हणत्या तुला लाडाने 28 बोलतात होय? नाही नाही. लाड आणि नाही, राग आणि बोलतात ते. होय. कॉलेजला ह्यांच्या मराठीच्या विषयात मला 28 पडले ना, म्हणून 28 बोलतात. अरे गाढवा, 28 नाही रे, 28. अभिजात भाषेवर घणाघात करत चाललाय हा शब्द भक्षक. कसा करायचा लाडूची काढलाय काय तोंडात? काय बोल? कसली भाषा बोलते ती हा? काय कळण झाले काय बोलते ती हा? जाऊ द्या ना तुम्ही पण कशाला बोल. हे बघा, तुमची आकलन क्षमता अत्यल्प आहे म्हणून मी का थिटवायचं? मला आधी कळलं असतं ना की हा माझ्या पोरीच्या मागे लागलाय तर महाविद्यालयातनं काढून टाकला असता याला. अरे तीच कॉलेज विकत घेतला असता आम्ही. आम्ही तुमच्या लय पुढचं. काय पुढचं आहे ते खरं आहे. वल्गना करू नका उगाच. वल्गर बोलायचं नाही. अरे वल्गर बोलायचं नाही. मी वल्गर बोलायला लागलो का नाही मग? मी बोलले ते. वल्गर का बोलली मग? अहो, वल्गर नाही, वल्गना म्हणाले ते. वल्गना म्हणजे टिंग्या मारू नका. हो, टिंग्या टाकू नका असं. या काय भाषा तुझी टिंग्यात? अहो, भाषा महत्वाची आहे का बाबा? भावना महत्वाची आहे. कळलं ना त्यांना काय म्हणायचं होतं ते. हा, ओके, झालं, संपलं. वल्गर नाही म्हणत आहेत. हा, जाऊ द्या. सोडा सोडा विषय सोडा सगळ्यांनी. हा, हे बघा, मी तर पेढे पण आणले. सगळ्यांनी आता छान तोंड गोड करायचं आणि गोड गोडच बोलायचं. हा? पेढा घ्या, पेढा घ्या. चला घ्या घ्या घ्या. घ्या ना हो. लई करू नका. घ्या. तुमच्या हाताने नको, माझ्या हाताने घे तुम्ही. असू द्या. काही हरकत नाही, काही हरकत नाही. गुरुजींनी भ अक्षर दिलंय ना राशीवर ना? अक्षरावर नाव ठेवलं ना तर लय भरभराट होईल म्हणले. हो ना. प्रिया प्रिया, बाबांना जेव्हापासून कळलंय ना आज वारसा आहे, बाई रात्रभर झोप नाहीये त्यांना. किती दिवस जागेच आहेत. एवढं मोठं नावांचं पुस्तक घेऊन अभ्यास करतायत नावांचा. अगदी वेदांच्या काळापासून आतापर्यंतची सगळी नावं, सगळ्याचा अभ्यास करून झाला. आणि एक नाव निवडलंय त्यांनी, तर ते स्वतःच बाळाच्या कानात सांगणार आहेत आता. अरे आज आहे का आत्या आई? तुम्ही पण कुठे? आत्या आहे तुम्ही? नाही नाही नाही, असं नाही. काय नाव निवडलंय तेवढं सांगा म्हणजे. हा, सांगा सांगा. भ्रमर. भ्रमर. किती छान आहे ना? हा नाही. नाही नाही, पण म्हणजे काय? भ्रमर. म्हणजे काय? भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा. भुंगा नाव ठेवणारे पोराचं. नाही नाही, ऐकून घ्या, ऐकून घ्या. अहो, सुमनांवर स्वच्छंद गुंजन करणारा असा भ्रमर.
त्याच्या पुष्प मंजिरीतलं असं अमृत रस पिऊन ह्या कळ्यांवरून त्या कळ्यांवर, ह्या कळ्यांवरून त्या कळ्यावर असं फिरतच राहते ते. हं. तुम्ही आधी चिकटला लाडू काढा तोंडातनं काय काढा बाहेर. बाबा किती छान. काय नाव आहे भ्रमर? गाडीला स्टार्टर मारल्यावर वाटते भ्रमर भ्रमर भ्रमर. अहो 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 माऊलीने सुद्धा म्हटलंय ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. नाहीच. आहा, भ्रमर. आपलं नाव सांग आपलं नाही 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 काय झालंय की छानच आहे नाव भ्रमर. हो ना मग ठेवूया ना. नाही नाही, पण काकांनी पण एक नाव ठरवलंय. म्हणजे ठेवलं नाही अजून ठरवायचंच आहे आपल्याला. पण त्यांच्या मनात पण एक नाव आहे. काय ठेवलं नाव? भुजंग. भुजंग. भुजंग भुजंग. भुजंग याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? अरे तर कशाला माहिती पाहिजे? अरे आमच्या आजोबांचं नाव होतं भुजंग. अहो पण त्याचा अर्थ साप असा होतो. असू द्या की मग भुंग्यापेक्षा तरी बरा आहे साप. आहे नाही? बरोबर. आणि आजोबांचा दरारा होता लय ना. अरे म्हणजे अरे भुजंगराव म्हणलं की कापायची सगळी. माझं ठरलंय त्याचं नाव भ्रमर. मी काय म्हणते भुजंग म्हणजे लय मोठं आहे हो. भुजंग म्हणजे कसं नागपंचमीला लोक पुसत्यात त्याला. मग? भुंग्याला कोणी कधी पुसत्यात काय तवा? नाही, नाही, हा? असं पंचागुंडान भुंग्याला फट 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 मारत्यात की नाही? असं असतंय की भुजंगाचं नाव पाहिजे हो. सापाचं नाव असलं कशी माणसं म्हणजे थरथर देतीस असं वाटतंय त्यासनी. कळलं का? सापाचंच नाव पाहिजे. पण भुजंग म्हणजे काय साधा सुद्धा साप आहे हो. भुजंग म्हणजे लय डेंजर. दाढी मिशावाला नाग. नागाचा आजोबा भुजंग म्हणजे. अहो त्या भुजंगाच्या येटोळ्याखाली आहे की नाही हिरे मानका असते ती दौलत असती. भुंग्याखाली काय ढुंगान? काय भुंग्याखाली? काका हो काका. अरे मग काय भुंग्याखाली काय? अरे मग या मंद्याचं नाव ठेवायचं ना भुजंग. त्याचं कशाला ठेवलं मंद्या? पप्पा माझं नाव मंद्या नाही, माझं नाव मंदार आहे. ए इशे तू मराठीची तर गोष्टच करू नकोस. मराठी भाषेबद्दल तू बोलूच नकोस. अहो त्याला बोलू दे ना कुठल्या पण भाषेत हो. तुम्ही काही एकच धरून ठेवलंय. तुम्ही लय स्वच्छ मराठी बोलता. तुम्हाला लेकरू झालं हो घाणेरडं बोलून ह्याला बी लेकरू झालंयच की. माझा तर भाषेचे काही संबंधच नाही. मला 3-3 काय लॉजिक आहे ह्या? काय लॉजिक आहे? काय शांत व्हा. का इथे 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 जरा जरा काका इथे ऐका ना. एवढ्या वर्षांनी बाबा आले तो घरी परत चिडून निघून गेले ना मग परत ते नाही येणार हो. हे बघ असं नाही. हे बघ माने स्वतःहून कधी कोणा शिफ्टी उपाय देत नाही ती. बरोबर. त्यामुळे आमच्या आजूबाजूला यूज नका म्हणावं. तुमची शिफ्टी नीट ठेवायची ना. समोसा खावा पेढं खावा आणि गप घरी जावा. कळलं? सांगते. इथं आमच्या नातवाच्या बारशाला कुणी नाक खुपसायची गरज नाही. सांगून ठेवा. याडा पांड्या. तुमच्या एकट्याचं असं बोलू नका ना तुम्ही. तुमच्या एकट्याचा नातू नाहीये ना. आम्ही पण म्हणजे आमचा पण नातू आहे ना. तुझ्या एकट्याचा नातू नाही येतो. बरोबर बरोबर हे बघा माझं ठरलंय त्याचं नाव भ्रमर. बरं भ्रमर. बर मग माझं बी ठरलंय भुजंग. भ्रमर भुजंग भ्रमर. भुजंगच. हो नाही ना. बोलला बघा. काय बोलला? तू बोलला. नडगे आणले तुमच्या. वा 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 वा. बघितलंस प्रिया हे यांचे संस्कार. काय? तू खरी चल नाहीतर हे तुझं बाळ आहे ना हे सगळ्यांचं काय ते हे हाणेल. बघितलं का कसा वाघ गुरगुरतोय तो. वहिनी मला एक सांगा हा तुमचं घर म्हणजे काय प्राणी संग्रहालय आहे का? काय बोलताय? साप काय वाघ काय अरे काय हो चाललं? हो प्राणी संग्रहालयाचं आमचं घर. आज एक पोपट बी आलाय घरात. बोल का पोपट. बडा 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 लावलंय मागात पुस्तक. इज कॉलिंग मी अ पॅरेट. मी पोपटासारखा दिसतो? हो. एक मिनिट तुम्ही असं कसं बोलू शकता? मग काय तर? तुम्ही यांना पोपट कसं म्हणू शकता? हे चुकीचं आहे. हे पोपट तर मग तुम्ही काळवीट. कालवेट बोलतेस वे पांडा. मला पांडा. मी पांडा तर तू गेंडा. मी गेंडा तू एक शिंगी गेंडा. मग तू 10 शिंगी गेंडा. दाखव 10 शिंग. दाखव 10 शिंग. दाखव. दाखव. थांब मुस्कड
आहे माफ करा माफ करा सॉरी म्हणा तुम्ही पण. सॉरी. हे बघा, नाव आपण काहीही ठेवलं तरी तुम्हाला हव्या त्या नावाने हाका मारा. हा, प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाने हाका मारा. चालेल. आणि ज्याच्यावर वाद होत आहेत ना ती नावच नको, आपण वेगळंच नाव ठेवूया काहीतरी. चला चला त्याच्यानी छान मूड करा आता. मला तो क्रिकेटर आवडतो, आपण त्याचं नाव ठेवूया भुमरा. बुमरा आहे ते, भुमरा नाहीये. हो, मग भजी ठेवूया. नाही नाही मम्मी भजी नाही, भज्जी आहे. हरभजन सिंग. तुम्ही कोणत्या चॅनलवर क्रिकेट बघता हो? हे, तू लोकांच्या उच्चाराबद्दल बोलूच नको सांग. अरे कोणीच काय बोलू नका हो. फायनल मध्ये करा एकदम भुजंग भुजंग भुजंग. नाही नाही, बेस्ट आहे. माझं ठरलंय भ्रमर. नाही भुजंग बरोबर आहे हो. नाही नाही, भ्रमर बरोबर आहे. हे बघा, माझा भ्रमर आहे ना, तो असा तुमच्या भुजंगाच्या कानाशी भुणभुण करेल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. अरे येऊन बुनबुन करून दाखवा. फाट की कानपडात मारलं नाही हो. घेऊन टाकल त्याच्या आईला. भुजंग बरोबर आहे हो नाव. नाही, नाही, भ्रमर. याचं काय ऐकू नका. भुजंग बरोबर आहे नाव. भ्रमर. अरे भ्रमर बिर काय नाही. भुजंग बोलत बस करा, बस करा, बस करा. बस करा दोघे. काय चाललंय तुमचं आल्यापासनं? माझा बाळ आहे, मी ठरवणार काय नाव ठेवायचं ते. आणि माझं ठरलंय. काय भारत नाव ठेवणार आहे मी. भारत. आणि तुमच्या सगळ्यांसारखा असा एकमेकांवर वचवच करणारा भारत नाही. सगळ्यांची प्रेमाने बोलणारा आणि सगळ्या भाषांमध्ये बोलणारा भारत असेल हा. काय आल्यापासून लावले तुम्ही नावांवरनं भांडताय? नाव ठेवते की नाव ठेवते माझ्या बाळाला? तसं नाही ग. मग कसं आहे? काय नावात असतं हा काकी? एवढं काय आहे ते? डॉक्टर होमी बाबा आहेत, रतन टाटा आहेत, APJ अब्दुल कलाम आहेत. हे काय नावांमुळे घडलेत? ती माणसं मोठी झाली म्हणून नावं माहिती आहेत ना आपल्याला. काय करायचं रे यांचं? हा, सचिन नाव आहे, सगळ्यांना आवडतं सचिन. सचिन हाक मारली कुठल्याही गल्लीतनं 100 मुलं मागे बघतील. पण ज्याच्या नावाने सचिन सचिन असं ओरडावं असं वाटतं, तो एकमेव सचिन आहे, सचिन तेंडुलकर. आणि तो त्याच्या नावामुळे नाही, त्याच्या कामामुळे मोठा झालाय. तुला मी हेच सांगणार आहे, कळलं भारत? तुझं नाव ठेवलंय आता भारत, ते सिद्ध करायचं काम फक्त तुझं आहे, कोणाचं काही ऐकायचं नाही. हा, तुला आवडलं ना नाव तुझं? हो, भारत 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 भारत. ए भारत्या. नाही, भरत्या भारत ठेवलं ना आता छान नाव. आमचं भारत्याच हो. भारत्या.